श्री गुरुचरित्र एक धर्मकीर्तन अध्याय 5 श्री वल्लभ. श्रीपाद श्रीवल्लभ जन्म, त्यांची तीर्थयात्रा. श्री गुरवे नमः. श्री गणेश सरस्वती आणि श्री गुरुचे स्मरण करून सिद्धमुनी नामधारकाला पुढील भाग सांगू लागले. नामधारका, अंबरीषाचे निमित्त करून भगवंताने या मनुष्यलोकी भक्त रक्षणार्थ अनेक अवतार घेतले. मत्स्य, कूर्म, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध आणि पुढे भविष्यात होणारा कलंकी. काही अंशावतार तर काही आवेशावतार तर काही पूर्णावतार. दुष्टांचा निग्रह आणि साधू संतांचे परित्राण हेच अवतारांचे प्रयोजन होते, आहे व असणार आहे. एक अपवाद दत्तात्रेयांचा आहे, कारण तो आहे ज्ञानावतार आणि तो गुरुरूप असल्याने क्षमाशील आहे. या अवताराला समाप्ती नसल्याने चारी युगात सर्वत्र संचार करीत त्यांचे ज्ञानदानाचे कार्य चालू आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, हे त्यांचे ब्रीद आहे. द्वापरयुग संपून कलियुगास प्रारंभ झाला होता. त्याची पण 5 सहस्त्र वर्षे मागे पडली होती. दिवसेंदिवस त्याचा प्रभाव वाढत चालला होता. सर्व समाज पुरुषाचे अध्वर्यू ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचे तर धुरेचे ब्राह्मण हे होते, पण तेच ज्ञानहीन आणि आचारहीन होऊन वागायला लागले. इस्लामाचे आक्रमण होऊन 500 वर्षे होऊन गेली होती. त्यामुळे वैदिक हिंदू धर्माला धक्के बसू लागले होते. समाजातील ब्राह्मण तर कर्तव्यच्युत झाले होतेच, पण त्याचबरोबर क्षत्रिय पण राजधर्म विसरले होते. सत्तेसाठी आपापसात हेवे दावे, द्वेष भावनेतून कलह, क्षुद्र स्वार्थासाठी एकमेकात युद्धे, त्यासाठी परकीयांचे सहाय्य, यातच क्षत्रिय राजांच्या शक्तीचा व्यय होत गेला. त्यामुळे सार्थकहीनता आली आणि त्यातून सर्व भरतभूमी इस्लामी वरवंट्याखाली रगडून निघाली. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांपासून तो राष्ट्रसंत रामदासांपर्यंत सर्व संतांनी त्या कठीण काळात हिंदूंची धर्मज्योत जागृत ठेवण्याचे कार्य केले. श्री गुरु दत्तात्रेयांचे श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह स्वामी महाराज हे 2 अवतार त्या कठीण काळात झाले आणि समाजातील सर्व स्तरातील पुरुषांना आणि स्त्रियांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांनी धर्ममार्गाला प्रवृत्त केले. त्यात विशेषतः ब्राह्मण समाजाला त्यांनी त्यांच्या कर्तव्याची जाणीव प्रसंगवेळी जरा कठोर शब्दात करून दिली. ब्राह्मणांचा आचार विचार आणि उच्चार शुद्ध पाहिजे, म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही अंगांचा साकल्याने विचार करून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः या भावनेने निस्पृहपणे सर्व समाजाला ज्ञानाचे योगदान दिले पाहिजे. आणि हाच विचार गुरुचरित्रात आपल्याला ठायी ठायी दिसतो. एकनाथ, तुकाराम, रामदास या संतत्रयीची हीच अपेक्षा ब्राह्मणांकडून आहे. जातीचा ब्राह्मण न करिता संध्या स्नान, तो एक नावाचा ब्राह्मण होय हिनाहुनी हीन. तुका म्हणे पापी पाहू नका पुनरपी. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात, थोर या युगाचे आश्चर्य, ब्रह्म कर्म उत्तम सार, सांडून या द्विजवर दावल पीर स्मरताती. समर्थ तर यापेक्षा कडक शब्दात बोलतात. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्याचे. कित्येक दावल मलकासी जाती, कित्येक पिरासी सभजती, कित्येक तुरक होती आपुले इच्छेने. हे ब्राह्मणास कळेना, त्यांची वृत्तीच वळेना, मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. आणि म्हणून श्री गुरु नृसिंह स्वामी महाराजांनी आपल्या अवतार काळात जास्त उपदेश ब्राह्मणांना केलेला दिसतो. भगवंत अवतार घेताना शुद्ध स्थळ, शुद्ध काळ, शुद्ध गृह आणि शुद्ध धर्मनीतीचे पालन करणारे दाम्पत्य निवडीत असतो. आणि भगवान दत्तात्रेयांचा तर भक्त पालनार्थ त्रिखंडात संचार, भिक्षाटनाचे निमित्त पण लोकोद्धाराचे कार्य सातत्याने चालू आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी मंडलात पीठापूर म्हणून एक गाव आहे. आपळ राजा नावाचा कृष्ण यजुर्वेदी आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण तेथे राहत होता. आचार विचार आणि उच्चार या 3ही कर्मात शुद्ध होता. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह या षटकर्मात रत असा होता. त्याची पत्नी मोठी पतिव्रता होती. ती पतीला त्याच्या सर्व सत्कर्मात अनुकूल असे. अनुरूप तर होतीच, शिवाय अनुगामी पण होती. म्हणजे जेथे राघव तेथे सीता हे आर्यांचे नारी जीवन श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या भाषेत बोलायचे झाले तर पतीची मता
अनुसरोनी पतिव्रता अनायासेनी आत्महिता भेटची ते. या तत्वानुसार ती आत्महितवान होती. तिचे नावच होते सुमती. त्यांच्या घरात परंपरेने दत्तोपासना होती. गृहस्थ धर्माप्रमाणे अतिथी अभ्यागत तिच्या गृहातून विन्मुख जात नसे. गृहिणी गृहमुच्यते हे तत्व तिला तंतोतंत लागू होते. एके दिवशी अमावस्येला आपळ राजाकडे पित्याचे श्राद्ध होते. ब्राह्मणांना निमंत्रण देण्यासाठी आपळ राजा बाहेर गेलेले होते. श्राद्ध स्वयंपाक तयार झाला होता. अपराह्न काळ आला होता. इतक्यात एक भिक्षेकरी दारात उभा राहिला. माई, भिक्षा वाढा. तो शब्द ऐकून सुमती बाहेर आली. त्यांना थांबा म्हणाली आणि त्वरित आत आली. काय करावे? तिच्यापुढे धर्मसंकट उभे राहिले. श्राद्धक्षण दिलेले ब्राह्मण हे पितृस्वरूपाने आलेले असतात. पंचमहायज्ञ म्हणजे वैश्वदेव सुद्धा ब्राह्मण जेवल्याशिवाय पिंडप्रदानाशिवाय करता येत नाही. पण या भिक्षेकऱ्याला भिक्षा कशी घालायची? भिक्षेकरीही सामान्य वाटत नाही. तेजस्वी दिसतोय. आकृती रेव गुणान कथयती. बरं, पतीला विचारावे तर ते येथे नाहीत. सुमती क्षणभर अंतर्मुख झाली. अंतरात्म्याला प्रश्न विचारला, काय करू? सिद्धानं वाढवू का नको? आत्म्याकडून होय असे उत्तर आले. आत्मप्रमाण गृहीत धरले गेले. प्रमाणे 4 आहेत: प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण आणि आत्मप्रमाण. पहिल्या 3 प्रमाणांनी बुद्धीचा निश्चय होईना, तेव्हा सुमतीने आत्मप्रमाणाचा कौल घेतला. पहिली 3 प्रमाणे ही सामान्य बुद्धिवाचक आहेत. ती फक्त सामान्यांसाठी आहेत. चौथे आत्मप्रमाण हे असामान्य अशा शुद्ध अंतःकरणाच्या व्यक्तीसाठी आहे. सुमती ही सामान्य स्त्री नव्हती. श्रीपाद श्रीवल्लभ हे तिच्या पोटी जन्माला आलेले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. श्राद्धीय ब्राह्मणासाठी केलेल्या स्वयंपाकातील अन्न आलेल्या भिक्षेकऱ्याला वाढ असा आतूनच संदेश आला. सुमतीने तात्काळ अन्न घेतले आणि त्या भिक्षेकराच्या पात्रात वाढले. तो प्रसन्न झाला तयेवेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अतिगहनी. दत्तात्रेयांचे ते विलक्षण आणि मनोहर रूप पाहून तिचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. तिने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. दत्तात्रेयांनी तिला उठवले. माते, मी प्रसन्न झालो आहे. तुझी मनातील इच्छा सांग, मी ती त्वरित पूर्ण करेन. सुमतीला गहिवरून आले. देवा, तुझ्याकडे काय मागू? तू सर्व विश्वाचा करता आहेस, कृपाळू आहेस. वेद तुझी कीर्ती गातात. हे भक्तवत्सल कृपानिधे, तुझे वचन कधी असत्य होईल का? तू ध्रुवाला अढळपद, विभीषणाला सुवर्ण लंका दिलीस. भक्त रक्षणासाठी तू अवतार घेतोस. मी एक सामान्य स्त्री, तुझ्याकडे काय मागू? पण एक स्त्री म्हणून मागते. ती माझी इच्छा तुम्ही पूर्ण करणार असाल तर सांगते. तिची ती करुण अवस्था पाहून दत्तात्रेयांनी तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि ते म्हणाले, हे जननी, मी तुझी इच्छा पूर्ण करेन. हे ऐकून सुमती म्हणाली, भगवंता, मला आई म्हणालात, जननी नाम मज ठेविता, करा निर्धार याची बोलाचा. देवा, काय सांगू आणि कसे सांगू? मला पुत्र झाले पण ते अल्पायुषी झाले. त्यातील 2 जण जिवंत आहेत पण ते आंधळे आणि पांगळे आहेत. असून नसून सारखेच. आता एकच इच्छा आहे, शरीराने निर्दोष, बुद्धिवान आणि ज्ञानवान, जगदवंद्य असा पुत्र आता मला व्हावा. पुत्र व्हावा असा गुंडा, ज्याचा 3 लोकी झेंडा. तिचे हे बोलणे ऐकून अवधूत रूपातील दत्तात्रेयांनी मनात विचार केला की जगदोद्धारासाठी आणि दीनोद्धारासाठी, भक्त काजासाठी आणि अज्ञ जीवांसाठी अवतार घेणे क्रमप्राप्त आहे आणि आवश्यक पण आहे. यासाठी या माऊलीची कूस योग्य आहे. विचार झाला. मग म्हणे, तापसी तियेसी, पुत्र होईल तुझ तापसी, उद्धरील तुझ्या वंशासी, ख्यातवंत कलियुगी. सुमतीला वराशीर्वाद मिळाला. अवधूत पुढे म्हणाले, तुला पुत्र होईल, पण एक लक्षात ठेव. लालयेत 5 वर्षाणी, 10 वर्षाणी ताडयेत, प्राप्ते तू 16 वर्षे, पुत्रम मित्रवदाचरेत. असे सुभाषित आहे. त्यातील कोणताच नियम त्याला लागू होणार नाही. पुत्र 16 वर्षाचा झाला की त्याचे तुम्ही ऐका. तो मोठा ज्ञानवंत आणि कीर्तिमान असेल. एवढे बोलून दत्तात्रेय एकदम अदृश्य झाले. हे सर्व पाहून आणि ऐकून सुमतीला मोठा विस्मय वाटला. उल्हसित मनाने ती अंतरगृहात परतली. तेवढ्यात आपळराज घरी आले. तिने सर्व वृत्तांत पतीला निवेदन केला. ती म्हणाली, तुमच्या आज्ञेशिवाय मी हे केले आहे, मला क्षमा करा. आपळराज ज्ञानी आहेत. ते हसले. पत्नीला ते म्हणाले, तुझे काही चुकले नाही. आपले कुल उपास्य दैवत दत्तच आहे. त्रिखंडात त्यांचा संचार असतो. काशी, कोल्हापूर, माहूर, पांचाळेश्वर ही त्यांची आवडती स्थाने आहेत.
माध्यान्ह काळी आलेला भिक्षेकरी हा दत्त स्वरूपच असतो. त्यांना कधीच विनमुख पाठवायचे नाही. आज तर तुझ्या भाग्याने प्रत्यक्ष दत्तात्रेय तुझ्या घरी भिक्षामिषाने आले. ते संतुष्ट झाले. माझे पितरही संतुष्ट झाले. श्राद्ध करून ते शेवटी विष्णूलाच आम्ही समर्पण करतो आणि म्हणतो, विष्णू स्मरणात सर्वम परिपूर्णमस्तु. नुसते स्मरण नाही तर प्राधान्याने प्रत्यक्ष विष्णू अंश असलेल्या दत्तांनीच घरी येऊन तुला दर्शन दिले आहे. मला संतोष झाला. धन्य धन्य तुझी माता पिता. जो वर लाधली समुख्य आता. पुत्र होईल तुझ निर्भ्रांता. न धरी चिंता मानसी. पतीचे हे सर्व बोलणे ऐकून सुमती समाधान पावली. काही काळ लोटला आणि सुमती गरोदर राहिली. शुद्ध ज्ञानाचे डोहाळे लागले. नवमासी शुभ दिनी ती प्रसूत झाली. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके 1242, सन 1320. पुत्र झाला. साक्षात दत्तात्रेयाचाच अवतार होता. आपळ राजांना आणि सुमतीला मोठा आनंद झाला. स्नान करून जातकर्म केले. विप्रांना आमंत्रित करून जन्मपत्रिका तयार केली. ब्राह्मण म्हणाले, हा तुमचा पुत्र मोठा होईल, जगद्गुरुत्व हा प्राप्त करून घेईल. हे ऐकून माता पित्याला धन्य वाटले. कुलाचा उद्धार करणारा पुत्र दत्तप्रसादाने झाला. म्हणून 12व्या दिवशी नामकरण संस्कार करून बारसे केले. नाव ठेवले श्रीपाद. दिसा माझी प्रतिपच्चंद्र रेखेप्रमाणे श्रीपाद वाढू लागला. होता होता 7 वर्षाचा झाला. पित्याने मुंज करायचे ठरवले. गुरुबल पाहिले आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीने व्रतबंध झाला. त्रिपाद गायत्री मंत्राचा उपदेश झाला. पित्याने पुत्राच्या कानात गायत्री सांगितली. श्रीपादाने तिचा मनात उच्चार केला. मात्र त्याच क्षणी 4ही वेदांचा आणि मीमांसा अधिक 6 शास्त्रांचा उच्चार तो करू लागला. या व्रतबंधाच्या शुभ कार्यास आलेले सारे लोक ते पाहून अगदी आश्चर्यचकित झाले. विधिनिषेध, प्रायश्चित्त, वेदांत आणि त्यांचा अर्थ तो सांगायला लागला. मोठमोठाले वैदिक शास्त्री विस्मयित झाले. ते आपापसात म्हणू लागले, आपळ राजाचा हा पुत्र केवळ दत्तप्रसाद नव्हे तर तो साक्षात दत्तात्रेयांचा पूर्णावतार आहे. उपजदाचे ज्ञानी आहे. श्रीपाद आता 16 वर्षांचा झाला. मातापित्यांच्या मनात त्याचा विवाह करावा असे येऊ लागले. त्यांनी आपला विचार त्याला सांगितला. श्रीपाद हसला आणि मातापित्यांना म्हणाला, माझा विचार ठरला आहे. मी वैराग्य रूप स्त्रीशी विवाह करणार आहे. त्या वाचून इतर सर्व स्त्रिया मला माते समान आहेत. आपण तापसी ब्रह्मचारी, योग श्रिया वाचोनी नारी. न लगती हा बोल धरा निर्धारी. श्रिया वल्लभ नाम माझे. श्रीचा वल्लभ म्हणून माझे नाव आता श्रीपाद श्रीवल्लभ. पिताश्री, मी आता घरात राहणार नाही. तपश्चर्या करण्यासाठी उत्तरेला हिमालयात जाणार. आपली आज्ञा असावी. पुत्राचे हे बोलणे ऐकून दोघेही माता पिता शोकमय झाले. एकदम सुमतीला स्मरण झाले ते भूतकाळाचे. तुला पुत्र दिला, पण त्याच्या बोलाच्या विरुद्ध जाऊ नकोस, नाहीतर विघ्न येईल. तो म्हणेल तसे करा, तसे वागा. काय करावे? हा सामान्य पुत्र नव्हे, अवतारी पुरुष आहे. याच्या विचाराला मोडता घालायला नको, असा तिने निश्चय केला. पण पुत्रप्रेम फार मोठे असते. संयमाचा बाण फुटला आणि सुमती एकदम बेशुद्ध होऊन भूमीवर पडली. आईची ती अवस्था पाहून श्रीपाद चटकन पुढे झाले. आईला सावरले, तिला सावध केले, नेत्रांचे अश्रू पुसले, तिचे सांत्वन केले. आई, चिंता करू नकोस. जे जे वांछिसी ते देईन आता. चित्ताला त्रास करून घेऊ नकोस. सुखरूप हो. सुमती सावध झाली. श्रीपादाला जवळ घेतले. मुलगा कितीही मोठा झाला तरी तो आईला बाळच असतो. अश्रुपूर्ण नेत्राने ती म्हणत आहे, तुझा जन्म झाला आणि मागचे सर्व दुःख मी विसरले. अरे, आता तू इथून निघून गेल्यावर म्हातारपणी आम्हाला कोण सांभाळणार? हे तुझे 2 बंधू आंधळे आणि पांगळे आहेत. त्यांना आम्ही कसे पोसावे? आईचे हे करुण वचन ऐकून श्रीपादाने क्षणभर नेत्र मिटले आणि परत नेत्र उघडून आपल्या अमृत दृष्टीने त्या लोळागुळा होऊन पडलेल्या 2 बंधूंकडे पाहिले. मात्र त्या दोघांना नेत्र प्राप्त झाले आणि हातपाय निर्माण झाले. परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होण्यास काय वेळ लागतो? ईश्वराला काय अशक्य आहे? ते दोघे उठून बसले, उभे राहिले. त्या दोघांच्या मस्तकावर श्रीपादांनी आपला हस्त ठेवला. वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण. दोघे येवोनी लागती चरण. कृतार्थ झालो म्हणवनिया. दोघांना श्रीपादांनी आशीर्वाद दिला. पुत्र पौत्रादी नांदाल प्रबली. सरस्वती आणि लक्ष्मी तुमचे जवळ एकत्र राहतील. आपल्या मातापित्यांची सेवा आणि सांभाळ करा.
त्यामुळे तुम्ही सुखी राहाल आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन कृतार्थ व्हाल. आपल्या बंधूंना असा उपदेश करून ते आईला म्हणाले, आई, हे तुझे 2 पुत्र डोळे भरून पाहून घे. हे शतायुषी होतील, त्यांचे विवाह होतील, नातवंडे पाहाल, तुमच्या वंशात दत्तभक्ती राहील, लक्ष्मीवंत, कीर्तिवंत आणि ज्ञानवंत परंपरा राहील. आता मला जाण्यास निरोप दे. आपल्या पुत्राचे हे चमत्कारयुक्त कर्तृत्व पाहून आपळराजा आणि सुमती स्तब्ध झाले. आता यापुढे काय बोलावे आणि काय नाही. श्रीपादांच्या ठिकाणी त्यांना दत्तमूर्ती दिसू लागली. नकळत त्यांचे हात जोडले गेले, पण लगेच मातृदेवो भव, पितृदेवो भव असे म्हणून श्रीपादाने त्यांना वंदन केले आणि एका क्षणात श्रीपाद श्रीवल्लभ तेथून अदृश्य झाले. धन्य ती माता पिता, धन्य त्यांची कुस, जिथे साक्षात दत्तप्रभूंनी अवतार घ्यावा. श्रीपाद श्रीवल्लभ यांनी गुप्त रूपाने काशी येथे काही दिवस वास केला. तेथून ते बद्रिकाश्रमी आले. नारायणांची भेट घेतली. दोघात सुखसंवाद झाला. धर्मकार्याची दिशा ठरली आणि तेथून तीर्थक्षेत्रांना भेट देत साधुजनांना उपदेश आणि मार्गदर्शन करीत करीत ते मनोवेगाने गोकर्ण क्षेत्री आले. गुरुचरित्रातील सिद्ध नामक धारक संवादाच्या 5व्या अध्यायाचे विवरण इथे समाप्त होते आहे. श्री गुरु शरणम. क्रमशः लेखन वेदमूर्ती श्रीकांत भट्ट चितळे. वाचन श्रद्धादेव.